बोधप्राप्तिकारणे भजावाराम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या इत्थं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परम् अहम् पाठीमागं शिष्याने विचारलं की मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं कोणाला, तर ते ज्ञान बुद्धीला होतं का कुटस्थला होतं की चिदाभासाला होतं, तर बुद्धिस्थ चिदाभासाला होतं असं सांगितलं. पण बुद्धिस्थ असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान झालं तर ते ज्ञान प्रामाणिक म्हणता येईल का? तो आहे चिदाभास आणि तो काय म्हणतो मी ब्रह्म आहे. यासाठी हे ज्ञान काही खरं होणार नाही. आणि जर हे ज्ञान मिथ्या ज्ञान झालं आणि ह्या मिथ्या ज्ञानापासून सत्य असणाऱ्या संसारबंधाची निवृत्ती होईल कशी? त्यासाठी त्यांनी सांगितलं की हे जे मिथ्या ज्ञान आहे ह्या मिथ्या ज्ञानापासून संसारबंधाची निवृत्ती होणं शक्य आहे. त्याचं कारण काय आहे की संसारबंध मिथ्या आहे आणि मी ब्रह्म आहे हे ज्ञानसुद्धा मिथ्याच आहे. पण त्या मिथ्या ज्ञानाने त्या मिथ्या संसारबंधाची निवृत्ती होईल, कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. आणि पुन्हा हे त्या चिदाभासाचं बुद्धिस्थ चिदाभास ब्रह्माशी एकरूप कसा होईल आणि ते ज्ञान प्रामाणिक कसं म्हणता येईल? तर त्यांनी सांगितलं की ऐक्य, बरोबर ना, ऐक्य होण्याचे दोन प्रकार आहे, बात समानाधिकरण्य आणि मुख्य समानाधिकरण्य. कूटस्थ चैतन्याचं ब्रह्माशी काय आहे? मुख्य समानाधिकरण्य. चिदाभासाचं बात समानाधिकरण्य आहे. बात ज्या पदार्थाचा स्वतःचा बात करून त्याच्याशी काय आहे? ऐक्य होऊ शकतं असं सांगितलं. पुन्हा हे जे ज्ञान होतं हे चिदाभासालाच होतं, पण आणि ते होणारं ज्ञान कोणतं असतं? अपरोक्ष ज्ञान होतं. चिदाभासाला अपरोक्ष ज्ञान होतं हे सांगत असताना चिदाभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. त्यापैकी अज्ञान, आवरण, विक्षेप. विक्षेपालाच काय म्हणतात? चिदाभास म्हणतात. परंतु अज्ञान, आवरण आणि चिदाभास म्हणजेच कोण आहे? विक्षेप आहे की. त्याच्यानंतर परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती ह्या त्याच्या 7 अवस्था सांगितल्या. त्याच्यापैकी एक अवस्थेमध्ये काही अपरोक्ष ज्ञानाची अवस्था सांगितली. म्हणजे चिदाभासाला होणारी एक अवस्था कोणती आहे? अपरोक्ष ज्ञानाची. आणि त्या अपरोक्ष ज्ञानाने त्या ठिकाणी शोकनाश आणि आनंदावाप्ती ह्या 2 अवस्था कशा आहे? मोक्ष स्वरूप आहेत. म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो असं सांगितलं, बरोबर ना. याच्यामध्ये मोक्ष प्राप्त होतो. अर्थात त्याला आता असं वाटायला लागलं की मला ह्या ज्या ब्रह्माने आनंदावाप्ती आणि शोकनाश होतो म्हणजे मोक्ष प्राप्त होतो, तो मोक्ष मला प्राप्त व्हावा. तो मोक्ष प्राप्त कशाने होतो? जीव ब्रह्माच्या ऐक्य ज्ञानाने. जीव म्हणजे माझा लक्ष स्वरूप असणारा आत्मा, तोच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान कोणाला होतं? कुटस्थाला होतं. एक ज्ञान जे होतं ते त्याने लिहिलं की कसं ज्ञान होतं ते? दिव्याच्या द्वारा होणारं घटपटादी पदार्थाप्रमाणे होतं का केवळ दिव्याचं स्वयंप्रकाश रूपाने ज्ञान होतं? दिव्याचं काय होतं? स्वयंप्रकाश रूपाने. आणि घटाधिकांचं काय होतं? दिव्याच्या साह्याने होतं, आहे की नाही. तसं या ठिकाणी होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे. आणि त्या अपरोक्ष ज्ञानाने काय होतं? संसार दुःख निवृत्त होतं. म्हणजेच माझ्या चिदाभासाला काय व्हायला पाहिजे? ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे. तेव्हा ते मला ब्रह्मज्ञान व्हावं असं मला वाटतं. तर ते म्हणतात की तुला ब्रह्मज्ञान व्हावं, हे तर ब्रह्मज्ञान व्हावं वाटतं, पण अगोदर तुला बाह्य पदार्थांचं ज्ञान कसं होतं?
याची रीती सांगतो. मग बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं हे जर तुला समजलं तर मग ब्रह्माच्या ज्ञानाविषयी, ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं म्हणजे काय, ब्रह्माचं कसं झालेल्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान म्हणावं आणि त्या अपरोक्ष ज्ञानापासून कशी संसारबंधाची निवृत्ती होते, हा सगळा उलगडा तुला चांगल्या प्रकाराने होईल. म्हणून बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती त्याला सांगितली. त्याच्यामध्ये बाह्य पदार्थ ज्ञानामध्ये एकच चैतन्याच्या ठिकाणी ते प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य आणि प्रमिती चैतन्य हा सर्व व्यवहार कसा होतो हे त्याला चांगल्या प्रकाराने समजून सांगितलं. त्यानंतर त्याला प्रमा चैतन्य आणि प्रमाण चैतन्य याच्याविषयी सांगितलं आणि बुद्धीमध्ये असणारा जो आभास आहे त्या आभासाच्या बुद्धीमध्ये आभासाचं ग्रहण करणं का आवश्यक आहे, तर त्या ठिकाणी आभासवादा मानणं चांगलं आहे आणि अवच्छेद मानणं चांगलं नाही. कारण अवच्छेदवादामध्ये केवळ अंतःकरणाने जेवढ्या चैतन्याला अवच्छेद केला तेवढ्या भागाला जीव म्हटलं तर हे केलेलं लक्षण घटादी जड पदार्थावर जाऊन त्यांनाही जीव म्हणण्याची आपल्याला पाळी येईल आणि व्यवहारात असं कोणी घटादी पदार्थांना जीव म्हणत नाही. म्हणून ते दोन्ही काय आहे, पंचमहाभूतांचंच कार्य आहे असं सर्व सांगितलं. परंतु ते म्हणतात जर आभास स्वीकारला तर मग साभास अंतःकरण हे विशेषण केलं की त्याला जीवत्व द्यायला हरकत नाही. बरं, त्याच्यामध्ये आभास पडण्याचं कारणही आहे की अंतःकरण आणि ते घट पदार्थ जो आहे तो पंचमहाभूतांच्या तमगुणाचं कार्य आहे आणि अंतःकरण जे ते पंचमहाभूतांच्या सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी आपल्या अधिष्ठान कुटस्थाचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता आहे. हे सगळा विषय आत्तापर्यंत समजून सांगितला. परंतु त्याचं मूळ काय होतं, मूळ त्याचं उद्दिष्ट होतं की मला ब्रह्मज्ञान व्हावं. आता पदार्थ ज्ञानाची रीती सांगितली, आता ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार त्याला समजावून सांगतात. वास्तविक आता इथं फक्त एका परिच्छेदामध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रकार सांगितला, परंतु त्याच्यासाठी आतापर्यंत एवढ्या ग्रंथाचं विस्तारपूर्वक वर्णन केलं आणि हा सगळा विस्तार तुमचं आमचं चिंतन कुठं झालं, मंगलाचरणामध्ये होऊन गेलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ह्या विषयाचं आता काही फार मोठं कौतुक आहे किंवा खरंच काही रहस्यात्मक समजणार आहे असं नाही, पण आपण पूर्वी केलेलं चिंतन त्याचाच पुन्हा काय करायची एक आवृत्ती किंवा त्याचा एक पर्वचा म्हणून आपण थोडंसं चिंतन करायचं ह्या परिच्छेदाचं. म्हणजे आपल्याला विषय कुठपर्यंत आला, आता ब्रह्मज्ञानाचा प्रकार. घटादी पदार्थांचं आम्हाला कळलं, त्याची काही आवृत्ती करायची गरज नाही. अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या द्वारा घटदेशापर्यंत जाते. घटावर दोन आवरण असतात, पैकी एक अंधकाराचं आवरण असतं आणि दुसरं अज्ञानाचं आवरण असतं. अंधकाराचं आवरण प्रकाशाच्या ह्याने दूर होतं आणि त्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण वृत्ती जी आहे ती वृत्ती त्या अज्ञानाचं आवरण दूर करते आणि वृत्तिस्थ असणारा जो चिदाभास तो त्या घटादी पदार्थांचं ज्ञान करून देतो. अशा प्रकारचं आपल्याला कळलं. हे जे ज्ञान झालं घटादी पदार्थांचं त्यांनी प्रमा आणि प्रमाण चैतन्य याचा विचार करताना सांगितलं की हे जे ज्ञान झालं आपल्याला, ह्या ज्ञानाने त्या घटादी पदार्थांचा उत्पत्ती केली का, नाही, उत्पन्न केलं नाही. तरीसुद्धा ते ज्ञान प्रमाणापासून झालेलं आहे की नाही, म्हणून ते ज्ञान प्रमा आहे की नाही. मग त्या घटाचं झालेलं ज्ञान त्याच्याविषयी प्रमात्व बुद्धी फक्त काय करतं, प्रमाण काय करतं, आपल्याला उत्पन्न करतं का. ते प्रमाण इंद्रियादी प्रमाण त्या पदार्थाला उत्पन्न करतात नाही. तरीसुद्धा ते ज्ञान प्रामाणिक आहे की नाही, प्रमाणापासून झालेले आहे की नाही. तसंच अहम ब्रह्मास्मी हे जे ज्ञान होतं ते ज्ञान जर प्रमाणापासून असेल तर इंद्रियजन्य तो म्हणत होता. इंद्रियांनी जसं घटपदार्थ उत्पन्न होत नाही तसं आपल्याला प्रमाणापासून झालेलं मी ब्रह्म आहे हे ज्ञान हे सुद्धा त्या ब्रह्माला उत्पन्न करत नाही. ते ब्रह्म जे आहे ते उत्पत्ती विनाशरहितच आहे, परंतु ते मी ब्रह्म, ते ब्रह्म मी आहे असं बुद्धीला ज्ञान होऊ शकतं शब्द प्रमाणाच्या द्वारा. म्हणून ते ज्ञान कसं आहे, प्रामाणिक आहे. आणि प्रमाणापासून झालेलं जे ज्ञान आहे मीच ब्रह्म आहे हे ज्ञान काय आहे, अज्ञानाचं निवर्तक आहे. आणि अज्ञानाचं निवृत्ती करणं एवढंच अहम ब्रह्मास्मी वृत्तीचं काय आहे, कार्य आहे. आणि मग त्याच्यानंतर जसं इथं दिव्याचं साह्य लागतं तेव्हा आपल्याला घटादी पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे घटाखाली झाकलेल्या दिवा जो आहे त्या दिव्याचं ज्ञान करायला घट फोडला
की दिवा काय आहे? स्वयंप्रकाश आहे. तसं इथं या ठिकाणी जर अज्ञानाचं आवरण अहम ब्रह्मास्मी त्या कार्यकृतीच्या द्वारा दूर झालं तर खाली ब्रह्माचं काही ज्ञान करून द्यायला कोणी लागतं आहे का? ते स्वयंप्रकाश आहे. आणि अशा स्वयंप्रकाश आत्मतत्व, ब्रह्मरूप आत्मतत्व मी आहे, हाच काय झाला? अपरोक्ष साक्षात्कार. थोडक्यात अपरोक्ष ज्ञानामध्ये पुन्हा कधी संशय नसतो आणि विपर्यय नसतो. मग अपरोक्ष, आजच सकाळी एकाने विचारलं की नेमकं परमात्म्याचा साक्षात्कार किंवा अपरोक्ष ज्ञान याचं स्वरूप काय आहे? स्वरूप आहे हेच आहे की त्याच्यामध्ये संशय नाही आणि विपर्यय नाही, तर त्याला काय म्हणायचं? ज्ञान. त्याला म्हणायचं ज्ञान किंवा सत्याला म्हणायचं त्या पदार्थाचा साक्षात्कार. तर घटपटादीसारखं ब्रह्माला पाहता येईल का? आणि पाहिलं तर काय पुरुषार्थ आहे? घटपटादी पाहून काय पुरुषार्थ झाला तुम्हाला? तसं जर ब्रह्माचा साक्षात्कार होईल तर तो काय होईल? घटपटादी दृश्य आहेत की नाही, मग तो सुद्धा ब्रह्मसुद्धा काय होईल? दृश्य होईल. आणि जे दृश्य असतं ते काय असतं? सर्व मिथ्या असतं. मिथ्या पदार्थाच्या साक्षात्कारात जीवाला पुरुषार्थाचं काय प्राप्ती आहे? अर्थात कोणती प्राप्ती नाही. म्हणून हे ब्रह्माचा अपरोक्ष साक्षात्काराचं स्वरूप वेगळं आहे. परंतु अगोदर प्रमाणाने कसं कसं ज्ञान होतं हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगितली. आता ब्रह्मज्ञानाचा काय प्रकार आहे ते आता सांगतात. चांगलं लक्षात घ्या, म्हणजे लक्षात आलेलंच आहे. पुन्हा आवृत्ती करून अगदी हे यथार्थ आहे, असंच घडतं असा आपल्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. नाहीतर लोक म्हणतात तुम्हाला अनुभव आला का? तुम्हाला परमात्मा साक्षात्कार झाला का? मग आपल्यावर तर काही नाही, हे परमात्मा साक्षात्कार आपल्याला झालेला नाही. आणि साक्षात कोण आहे? परमात्माच कोण आहे? आपणच आहे. कारण आपल्याला कोणत्या दुसऱ्या त्याचं प्रकाशन करायला कोणाची गरज आहे का? नाही. असं स्वयंप्रकाश आत्मतत्वाविषयी आपल्या बुद्धीचा फक्त झालेला नसतो निश्चय. आणि मग आपल्याला काय वाटतं? तुम्ही अज्ञानी आणि मी अज्ञानी, साक्षात्कार तुम्हालाही नाही आणि मलाही नाही. पण ज्ञानवानालाही साक्षात्कार होत नसतो, पण त्याचं कारण वेगळं असतं. त्याचं कारण साक्षात आत्माच कोण आहे? मीच आहे. आणि त्यामुळं माझा डोळा जर मला पाहू शकत नाही तर माझा आत्मा माझ्या अंतकरणाधिकांना विषय होईलच कसा? अशा प्रकारचा निश्चय हेच काय आहे? ते आत्मसाक्षात्काराचं स्वरूप. साक्षात्कार होतच नसतो, भिन्नत्वाने साक्षात्कार होतच नसतो. आत्मत्वाने ब्रह्माच्या साक्षात्काराचा काय होत असतो? निश्चय होत असतो. ब्रह्म मीच आहे, वेगळेपणाने अनुभव नाही. आणि वेगळेपणाने अनुभव आला तर त्यात पुरुषार्थ काय झालं? ते ब्रह्मन मी वेगळा असं झालं तर त्यांनी काय परमपुरुषार्थ मोक्ष होईल का प्राप्त? त्या ब्रह्माचा आत्मत्वाने निश्चय करणं, ज्ञान करून घेणं हाच पुरुषार्थ आहे, वेगळेपणाने नाही. म्हणून आता पुढं सगळंच येणार आहे बघा. मी तेच शब्द घेतला होता पण मग यांच्या लक्षात येणार नाही. म्हणून नित्यानुभव रूपस्य कोमी अनुभव पृथक. मी जर अनुभव हेच माझं काय आहे? रूप आहे, तर मला वेगळा अनुभव येईल का? डोळ्याने डोळा पाहिला जाईल का? तसा अनुभव हाच आत्मा आहे, तर त्या आत्म्याला आत्म्याचा अनुभव येईल का? पाठावर स्वतःच्या खांद्यावर बसून जाता येईल का? दुसऱ्या वाहनाचं घ्यावं लागेल? दुसऱ्या ऐकी नाही. तसं मला माझ्या आत्म्याचा साक्षात्कार कधी होणार नाही. होऊन काय होईल? आत्म्याचा साक्षात्कार होणं म्हणजे बुद्धीनं आत्म्यावरील असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करणं, एवढंच त्या साक्षात्काराचं स्वरूप आहे. का तो साक्षात होत असतो. पुन्हा जे आपलं स्वरूप असतं त्याचा असा सिद्धांत आहे, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय कधी होत नाही, म्हणजे त्याला जाणण्याला विषय कधी होत नाही. हे आपल्याला खरं वाटतं ना, का असंच आहे? असंच आहे. आणि असाच निश्चय असला पाहिजे. नाही तर कोणी भेटलं आणि तुम्ही इतके दिवस वेदांताचं श्रवण केलं, काय अनुभव आला का? आजच सकाळी विचारलं एकाने, किंवा आम्ही त्या बापूंचं वाङ्मय वाचतो, त्या पदोपदी साक्षात्कार आलेल्या त्यांच्या शिष्याच्या भक्तांच्या मुलाखती असतात आणि आपल्या इकडं असं कोणीच दिसत नाही. त्याचं कारण आहे ते सगळे भ्रमिष्ठ आहेत. आम्हाला सगळ्यांना प्रमाज्ञान आहे. आम्हाला कसं काय असा साक्षात्कार होईल आणि आम्ही कसं? तर पदोपदी प्रत्येक त्या पानामध्ये पाहिलं तर कोणत्या तरी भक्ताचा अनुभूती असते आणि त्यांचा अनुभव काय असतो? त्याला साक्षात्कार म्हणजे ते काय म्हणतात की रात्री माझी छाती दुखू लागली, ब्लड प्रेशर 190पर्यंत गेलं आणि मी बापूंचं स्मरण केलं आणि तत्काल पुन्हा डॉक्टर आले तर ब्लड प्रेशर नॉर्मलला आलं. हा मला साक्षात्कार झाला. हा काय साक्षात्कार? हा चमत्कार आहे की नाही? हे गारुड्याचा खेळ आहे, याच्यामध्ये काही नाही. याच्यामध्ये माझा आत्मा जसा आहे तसा मला कळलं, ह्या खरा काय आहे? साक्षात्कार आहे की नाही?
हे कोणाची टीका करायची नाही, याच्यामध्ये अशाच प्रकार घडतात आणि आपल्यालाही पुन्हा असं वाटायला लागतं झालं तुमचा ब्लड प्रेशरनेच मरणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी अटॅक, तेव्हा बापू काय करणार नाही, तो देव काय करणार नाही, जसं व्हायचं तसंच होतं. त्यापेक्षा आताच मी अनात्मा नाही, देह नाही, मी आत्मा आहे, त्याच्या ठिकाणी देह झालाच नाही, हा निश्चय करून कायमचा नियालो आहे की नाही याच्यामध्ये. तर आता ह्या आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार सांगतात. वाचू. ज्याकरिता बाह्य पदार्थाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती सांगितली, त्या आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची आता रीती सांगतो. बाह्य पदार्थ ज्ञान कसं त्याचं प्रत्यक्ष होतं, बाह्य पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान कसं होतं, ही रीती किंवा हा प्रकार आतापर्यंत सांगितला. आतापर्यंत सांगितलं म्हणजे आपण शेकडो वेळा पाहिला आहे की नाही, हा का 1-2 वेळा पाहिला, शेकडो वेळा आपण याचं चिंतन केलेलं आहे. आता आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती सांगतो. आता याच्यानंतर आत्म्याचं प्रत्यक्ष कसं होतं याची रीत, याची प्रक्रिया, याची पद्धत आता सांगतात. शरीराच्या आत असणाऱ्या आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा अंतःकरणवृत्ती बाहेर जाण्याचे कारण नाही. आत्मा कुठे? शरीराच्या आत आहे आणि त्या आत्म्याचा आपल्याला काय करायचा? साक्षात्कार करण्याचं साधन कोण? आपली अंतःकरणाची वृत्ती. कारण अंतःकरण आत आहे आणि आत्म्याचा आपल्याला साक्षात्कार करायचा, तो आत्मासुद्धा काय आहे? आत आहे. बाह्य घटादी पदार्थ शरीराच्या कुठे आहेत? बाहेर आहे. मग त्यांचाही साक्षात्कार कशाने होईल? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा. परंतु त्या ठिकाणी त्या अंतःकरणाचा परिणाम होऊन किंवा अंतःकरणाचा परिणाम रूप असणारी वृत्ती ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर जावी लागेल. आता बरोबर ना, जेव्हा जेव्हा घटादी पदार्थांचा आपल्याला साक्षात्कार किंवा प्रत्यक्ष ज्ञान होतो तेव्हा अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर गेल्याशिवाय ज्ञान होत नाही. पण हा आत्मा काय? अंतःकरणाचं अधिष्ठान असणारा तो अंतःकरण कुठे आहे? आतमध्ये. आणि अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य कुटस्थ चैतन्य ते काय आहे? सध्या साक्षात्कार करण्यापुरतं. नाहीतर आत्मा ब्रह्मरूप आहे, ते आत आहे का बाहेर आहे का मध्ये आहे का सगळ्याच ठिकाणी तेच आहे का त्याच्याशिवाय दुसरा पदार्थच नाही? त्याचा साक्षात्कार कोण करून घेणार? साक्षात्कार करून घ्यायला दुसरा कोणी आहे का तिथं? हा पण हे आपल्याला कळलं आहे का? चांगलं नाही. म्हणून आपल्याला समजावून सांगत असताना सांगतात अंतःकरण आत आहे, अंतःकरणाचं अधिष्ठान असणारा प्रत्येक आत्मा आत आहे. त्यामुळं अंतःकरणाला म्हणजे अंतःकरणाच्या वृत्तीला त्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. शरीराच्या आत असणाऱ्या आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा अंतःकरण वृत्ती बाहेर जाण्याचे कारण नाही. कारण आत्मा आत आहे. त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे ती आत्माश्रित अज्ञानाच्या आवरणाचा नाश करते. आता अंतःकरण नुसतं जागेवर असून चालणार नाही, अधिष्ठान आत्मा असून चालणार नाही. आत्म्याचं काय झालं पाहिजे? आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तो होईल तो केवळ अंतःकरणाला होणार, अंतःकरणाचा परिणाम व्हावा लागेल. आणि अंतःकरणाचा परिणामालाच काय म्हणतात? वृत्ती. म्हणजे प्रत्येक आत्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी कोण पाहिजे? अंतःकरणाची वृत्ती. आणि ती वृत्ती कुठे गेली पाहिजे? आत्मस्वरूपापर्यंत गेली पाहिजे. पण आता बाह्य पदार्थात जसे आवरणं होते तर ती आवरणं निवृत्त झाल्याशिवाय त्या आत्म्याचं दर्शन अंतःकरण वृत्तीला होणार नाही. परंतु ती आत्म्याकडे जर गेली तर त्या आत्मा जो आहे तो आच्छादित आहे का नाही आतापर्यंत? का जसं घटावर एक अज्ञानाचं आवरण असतं तसं आत्मस्वरूपावरही अज्ञानाचं आवरण आहे. आणि मग ती वृत्ती घटादी देशापर्यंत जशी जात होती तशी आता आत्मस्वरूपाकडे गेली तर तिला आत्मदर्शन लगेच होईल का? नाही. कारण आत्मा काय आहे? अज्ञानाने आवृत्त आहे. मग वृत्ती त्या अज्ञानाने आवृत्त असणाऱ्या आत्म्यापर्यंत गेली की मग काय करावं लागेल तिला? आत्म्याचं यथार्थ म्हणजे आत्मा काय त्याला काय म्हणतो आपण? अज्ञान हा उपाधी ज्याला आहे म्हणजे सोपाधिक आत्मा, अज्ञान उपाधीने युक्त असणाऱ्या आत्म्याकडं ती वृत्ती जेव्हा जाते तेव्हा तिला आत्म्याचं यथार्थ दर्शन होत नाही. कारण त्याच्यावर अज्ञान ही उपाधीनं त्या आत्म्याला आवृत्त केलेलं आहे, आच्छादित केलेलं आहे. आता
ती वृत्ती काय आहे की श्रीगुरूंनी तत्त्वमसी महावाक्य सांगितल्यामुळं त्या अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या आकाराची झालेली वृत्ती आहे. ती वृत्ती काय करेल, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करेल. का वृत्तीचं कार्य बाह्य पदार्थ असो, नाहीतर आतमध्ये आत्मपदार्थ असो किंवा बाह्य घटादी पदार्थ असो, सगळ्या ठिकाणी वृत्तीचं काम काय आहे, तिकडं घटाचं ज्ञान करून देण्याचं आहे का आत्म्याचं ज्ञान करून द्यायचं आहे का दोन्ही ठिकाणी ज्ञान करून देण्याचं कामच बुद्धीचं नाही. ती जड आहे, ती काहीच कार्य करणार नाही. तर तिचं काम काय फक्त करील ते आवरणाचा भंग करील, आहे की नाही. दिव्यावर आच्छादित केलेला जो घट आहे तो घट, बरोबर आहे ना, ते घट फोडण्याचं कार्य कोण करील, काठी करील, दंड करील. का तो दंड फक्त घट फोडण्याचंच कार्य करील का दिव्याचं ज्ञान करून देईल, दिव्याचं ज्ञान करून देणार नाही. त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती म्हणजे शास्त्राने सुसंस्कृत झालेली अंतःकरण वृत्ती किंवा बुद्धी, आहे की नाही. शास्त्राच्या द्वारा ज्या अंतःकरणातला मल आणि विक्षेप मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त झालेले आहेत आणि आवरण भंग करण्यासाठी जी वृत्ती सद्गुरूंच्या सहवासामध्ये वेदांत शास्त्राचं चिंतन करून अत्यंत सुसंस्कृत झालेली आहे, अशा बुद्धीतच श्रीगुरूंनी केलेल्या तत्त्वमसी महावाक्याच्या द्वारा मी ब्रह्म आहे अशा प्रकारची अंतःकरण वृत्ती होईल. ती अंतःकरण वृत्ती अज्ञान आवरणाचा भंग करील. का फक्त एवढंच करील, फक्त एवढंच करील, अज्ञान आवरणाचा भंग करील. आता या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे ती आत्माश्रित अज्ञानाच्या आवरणाचा नाश करते. ती वृत्ती काय करेल, अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं, आत्म्याच्या आश्रयाने. कारण कोणत्याही सगळ्या इच्छेयावत पदार्थांचा आधार आणि अधिष्ठान कोण आहे, आत्माच आहे. आणि हे सर्व पदार्थ काय आहेत, आत्म्यावर अध्यस्त आहेत. अध्यस्त पदार्थांना कोणतं तरी अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठाना वाचून अध्यस्त पदार्थांना स्वतंत्र सत्ता नाही, हे आपल्याला सगळं माहीत आहे की नाही. मग हे अज्ञान काय करतं, कोणाच्या आश्रयाने राहतं, आत्म्याच्या. आणि आच्छादित कोणाला करतं, आत्म्याला. याला म्हणतात स्वाश्रया स्वविषया. स्वाश्रया म्हणजे आत्म्याच्याच आश्रयाने माया राहते आणि ती माया स्वविषया म्हणजे आत्म्यालाच काय करते, विषय करते. विषय करते म्हणजे काय करते, आच्छादन करते किंवा झाकते, आहे की नाही, असा त्याचा अर्थ. आता ही जी शास्त्र सुसंस्कृत असणारी जी बुद्धी म्हणा, मन म्हणा किंवा अंतःकरण वृत्ती, ती जेव्हा श्रीगुरूंच्या साह्याने तत्त्वमसी महावाक्याचं श्रवण करून आतल्या आतच मी ब्रह्म आहे अशा आकाराची होते, म्हणजे ती वृत्ती काय करते, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञान आवरणाचा भंग करते, ऐक नाही. त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे ती आत्माश्रित अज्ञानाच्या आवरणाचा नाश करते. मग निरावरण आत्म्याचे स्वप्रकाशाने सच्चिदानंद रूपाने ज्ञान होते आणि आत्मा काय झाला, आता त्या आत्म्याच्या आवरणाचा भंग झाला. म्हणजे आत्मा आत्तापर्यंत काय होता, अज्ञान काळात आवृत्त होता आणि आता कसा झाला, तो अनावृत्त झाला. मग त्या अनावृत्त झालेल्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला होतं, ऐक ना, वृत्तीचं काम संपून गेलं. बरं गेलं की नाही. मग खाली राहणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं नाव काय त्याचं ज्ञान होतं. आता तो आत्मा म्हणजे सद्रूप नित्य त्रिकाला बाधित असणारा स्वयंप्रकाश आणि दुःख विवर्जित किंवा परमप्रीतीचा विषय असा जो असणारा आत्मा, तो आत्मा मीच आहे असा फक्त काय होतो, बुद्धीचा निश्चय होतो, बरोबर ना. मग आता मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये वृत्तीनं काय केलं, अज्ञानाचं आवरण दूर केलं. पण घटादी पदार्थांचं ज्ञान होताना जसं बुद्धिस्थ असणारा चिदाभास हा त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो, तसं ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल की अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती, अंतःकरण वृत्ती ही अज्ञान आवरणाचा भंग करते आणि तिच्यामध्ये असणारा चिदाभास हा ब्रह्माचं मी आहे असं ज्ञान करून देतो, असं इथं मात्र म्हणता येणार नाही. हा बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये आणि आत्मज्ञानाच्या रीतीमध्ये भेद आहे.
या ठिकाणी शेवाळ जसं पाण्याच्याच आश्रयाने राहतं आणि पाण्यालाच आवृत्त करतं, अशा वेळेला पाण्याचं ज्ञान करून घेणं म्हणजे शेवाळाची निवृत्ती करणं. बाबुळीची सारावी हाते वाचुनी पाणी तव असे आईते. पुढं काय आहे? आभ्रची जावे रीते गगनची गगन सिद्धची. की या ठिकाणी आकाशाला जे ढगांनी आवृत्त केलेलं आहे त्याच्यामध्ये ढगाचा दूर केल्यानंतर आकाशाचं वेगळं ज्ञान करायचं का? आकाश आहेच आधी, स्वतः सिद्धच आहे. त्याप्रमाणे ह्या अंतःकरणवृत्तीनं फक्त मी देह आहे, मी अज्ञानी आहे, कर्ता भक्त आहे, अशा प्रकारचं जे अज्ञानाचं आवरण दूर केलं की त्या ठिकाणी दिव्याच्या साह्याने जसं बाह्य पदार्थ अंधारातला शोधावा लागतो तसं ह्या चिदाभासाच्या साह्याने ब्रह्माचा शोध किंवा ब्रह्माचं ज्ञान होत नाही, करून घेण्याची गरजही नाही. कारण ब्रह्म हे स्वयंप्रकाश आहे. जसं अंधारामध्ये जर आपल्याला एखादे पदार्थ शोधायचा असेल तर दिव्याच्या साह्याने त्याचा शोध आपण करू शकतो. म्हणजे दिव्याच्या साह्याने त्याचं ज्ञान आपल्याला होतं. परंतु जर एखादा दिवा जर एखाद्या घटाने आच्छादित केला असला तर त्या घटाला पाहण्यासाठी आपल्याला एक दिवा घेऊन जावा लागेल. घट अंधार, मी काय सांगितलं, अंधार आहे पूर्ण, त्या अंधारामध्ये एक दिवा आहे आणि त्या दिव्यावर घटाने झाकलेलं आहे. बरोबर आहे का? मी म्हणतो घटावर दिव्याने झाकलेलं आपलं तर दिव्यावर घटाने झाकलेलं आहे आणि पूर्ण खोलीमध्ये अंधार आहे. तर तुम्हाला दिव्याचं ज्ञान करून त्या झाकलेल्या दिव्याचं, झाकले घटीचा दिवा, त्याचं जर तुम्हाला ज्ञान करायचं असेल तर तुम्हाला दिवा लागेल का नाही दुसरा? त्या दुसरा चांगलं तुम्ही काय करता, बऱ्याच वेळा तुम्हाला सगळं संस्कार असल्यामुळं आणि तुम्हाला ही गोष्ट आपल्याला कळली असं वाटतं आणि असते, परंतु ती काय आहे, तुम्ही एकट्यासाठी मी म्हणतो, तुम्ही काय करता त्याचं जास्त मनन करीत नाही आणि त्यामुळे ते एकदम अंतस्तरापर्यंत नेत नाही. तुम्हाला वाटतं हे तर मला कळलंच आहे एकदम, ऐके नाही असं वाटतं. पण त्याच्यासाठी काय आहे, पुन्हा त्याचं जसं जनावरांनी खाल्लेलं खाद्य आहे तर जे रवंत करतं त्याच्यामध्ये दुधाची जास्त निर्मिती होते किंवा त्याच्या अंगाची अधिक पुष्टी होते. म्हणून हे तच्चिंतनम तत्कथनम. बऱ्याच वेळेला आपल्याला विषय कळला की म्हणजे आपल्याला माहीतच असतं ते, परंतु त्या विषयाचा आपला सखोर बुद्धीच्या स्तरावर किंवा त्याच्या हृदयामध्ये आपला जात नाही, म्हणून असं होतं. आणि तुमच्याच बाबतीत जास्त होतं. त्याचं कारण असं आहे की त्याचं अजून चिंतन करायला पाहिजे. बघा आता मी पुन्हा सांगतो, एक अंधारी खुली अमावास्याच्या काळ्या रात्री या ठिकाणी एक दिवा आहे, त्या दिव्यावर घटाने काय केलेले झाकलेलं आहे. आता आपल्याला म्हटले की त्या दिव्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे, बरोबर ना? दिव्याचं ज्ञान करून घेत असताना आपल्याला काय करावं लागेल, त्या याच्यावर एक घटाचं आवरण आहे आणि एक कोणाचं आवरण आहे, अंधकाराचं आवरण आहे, बरोबर चाललं आहे का? तर त्या ठिकाणी आपल्याला त्या दिव्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, या सभागृहात येताना आपल्याला एक दिवा घेऊन यावा लागेल की नाही, बरोबर आहे ना? दिवा घेऊन यावा लागेल आणि हातात आणखीन काय करून घ्यावं लागेल, एक काठी घ्यावी लागेल. एक काठी घेऊन यावं लागेल. आल्यानंतर आपल्याला दिवा कसा आहे, पहिल्यांदा कोण दिसेल, घट दिसेल, आहे की नाही? कशामुळं दिसेल, दिव्यामुळं दिसेल, बरोबर ना? आता एकदा दिव्याने घट दिसला, त्याच्या खाली कोण आहे, दिवा. मग त्याचं ज्ञान करून घ्यायचं आपल्याला. आपण काय करू, काठीनं किंवा दंडाने त्या घटावर प्रहार करू, बरोबर ना? आणि मग तो घट फुटला की खाली कोण राहील, दिवा. आणि त्या दिव्याचं ज्ञान करून घेण्यासाठी आपल्या हातातल्या दिव्याचं त्याला काय करावं लागेल, दाखवावं लागेल, आहे की नाही? का गरजच नाही. मग दिव्याची गरज काय आहे, त्याच्या ठिकाणी आवरणाचा भंग करण्यापूर्वी तो पदार्थ आपल्याला दिसावा, आहे की नाही? एवढाच उपयोग. म्हणजे थोडक्यात काय आहे, खरा काठीचा जो उपयोग आहे आपल्याला तो काय, दंडाचा उपयोग काय आहे, आवरण भंग करण्यासाठी. का दिवा दाखवण्यासाठी उपयोग आहे, नाही. बरं, तुमच्याजवळ जो दिवा आहे त्या दिव्याचा तरी, दिवा म्हणजे कोणी, तर चिदाभासरूपी दिवा, तो तरी तुम्हाला आत्मरूपी दिवा जो आहे स्वयंप्रकाश चैतन्य, त्याला प्रकाश करील का, नाही. मग त्या ठिकाणी हा दिवा जो आहे त्या दिव्याचा उपयोग काय आहे का तुम्हाला, नाही.
आता चांगलं परत लक्षात घ्या, इथपर्यंत लक्षात आलं ना. तसं जेव्हा आपल्याला चिदाभास आहे की नाही, हा ज्या वेळेला आपल्याला घटपटादी पदार्थाचं ज्ञान करून घेतो आपण, त्यावेळेला त्याच्यावर दोन आवरण आहेत की नाही, एक अज्ञानाचं आहे आणि एक अंधकाराचं आहे. तर अंधकाराचं आवरण दूर आपल्याला केल्याशिवाय दिव्याचं ज्ञान होईल का? नाही. मग अज्ञानरूपी आपलं अंधकाराचं आवरण दूर करण्यासाठी आपण काय करतो, दुसऱ्या दिव्याची मदत घेतो. पण एकदा अंधकाराचं आवरण दूर झालं, बरोबर आहे ना, अंधकाराचं आवरण दूर झालं प्रकाशाच्या साह्याने, मग आता त्या घटाचं जेव्हा हे प्रकाशातला घट घ्या, प्रकाशातल्या घटाचं जेव्हा आपल्याला ज्ञान करून घ्यायचं, तर प्रकाशाने काय केलं, अज्ञानाचा अंधकार दूर केला. वृत्तीचं काम एवढंच आहे ना. वृत्ती घटाकार झाली म्हणजे तिच्या घटाच्या आकाराची काय झालं, आता अज्ञानाच्या आवरणाचा तिनं काय केला, भंग केला. म्हणूनच घटाच्या आकाराची झाली की नाही, किंवा घटाच्या आकाराची झाली याचाच अर्थ अज्ञान आवरणाचा तिनं भंग केला. पण पुढं ती वृत्ती दाखवते का हा घट आहे म्हणून, का वृत्तीचं चिदाभास दाखवतं की नाही. तसं या ठिकाणी आता आत्म्यावर असणारा अज्ञानाचं आवरण अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीनं काय केलं, दूर केलं. पण जिथं जिथं अंतःकरण वृत्ती तिथं आभास असतो की नाही. मग तो आभास घटासारखा हा ज्ञान करून देईल का? आता हा आभास हे ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं ज्ञान हा आभास करून देईल का? नाही. कारण काय, का नाही करू देणार, तर इथं घट फोडल्यानंतर खाली स्वयंप्रकाश दिवा आहे, त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज आहे का? नाही. तसंच अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य ते काय करतं, अज्ञान अंधकाराचा नाश करतं. म्हणजे अहम ब्रह्मास्मी वृत्तीमध्ये झगमगीत प्रकाश आहे की नाही चैतन्याचा, तो काय करतो, त्या अज्ञानाच्या अंधकाराचा काय करतो, नाश करतो. पण तोच प्रकाश पुढे आत्म्याला दाखवेल का? आता अरे तो किती जरी झगमगीत असला तरी तो काय फक्त अज्ञान आवरणाचा भंग करणं एवढंच त्याचं कार्य आहे. पण त्याच्यापेक्षा झगमगीत कोण आहे, आत्मा आहे. ऐक नाही, तुझी या निरळी कोटी चंद्रप्रकाश आहे, ऐक नाही, तो स्वयंप्रकाश असणारा जो आत्मा आहे, त्या आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी चिदाभास तिथं नाही का, मी ब्रह्म आहे हे ज्ञान होताना आहे. चिदाभास नाही का त्याचा काय उपयोग नाही, उपयोग नाही. उपयोग नाही म्हणजे काय झाला, तो त्याचा असणारं जे तेज आहे, त्याचा असणारा जो प्रकाश आहे, त्याचा असणारा प्रकाश आहे अल्प परिच्छिन्न बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेला, आणि याचा प्रकाश आहे सर्व व्यापक प्रखर, ऐका ज्ञानघन. अशा प्रकारचा त्या ज्ञानघन आत्म्याचं हा चिदाभास म्हणजे बुद्धीमध्ये अल्प असणारा प्रकाश हा त्याचं काय प्रकाशन करू शकणार आहे, ऐके नाही. हा अगाध सहस्त्र किरणांच्या दिठी जेथे चंद्रही लोपे किरीटी तद खद्यो तो काय ओटवटी आपुलेनी तेजे, ऐके नाही. ज्या ठिकाणी या सूर्यापुढं शेकडो चंद्रांचा तेज लोपून जातं तिथे एखादा खद्योत, ऐके नाही, ते बी काजवा की ज्याचं अर्धा अंग स्वतःचं प्रकाशात आणि अर्धा अंग काय असतं अंधारात, तो काय त्याचं आपल्या हुटहुटीनं त्या सूर्याचं प्रकाशन करील काय? नाही. तसा या ठिकाणी हा चिदाभास आहे तो त्या आत्म्याचं प्रकाशन करील का? तो नाही का प्रकाशन करीत नाही का? प्रकाशन करण्याची गरज नाही का? तो असून नसल्यासारखा आहे का? तो अकिंचितकर आहे, अकिंचितकर आहे, ऐक ना, असा याचा अर्थ. म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान करताना चिदाभास कसा, जसं एखाद्या माणसाने दुपारी दिवा लावला, ऐक नाही, आणि त्याला विचारलं कशासाठी लावला, तर तो म्हणतो सूर्याचा जो आपल्याला चांगल्या प्रकाराने दिसावा, या आपल्याला सूर्याचं यथार्थ ज्ञान व्हावं म्हणून आम्ही काय केलेलं आहे, दिवा लावला. तर आपण काय म्हणू त्याला की हा मनुष्य वेडा आहे. अरे सूर्याला प्रकाशित करण्यासाठी पंथीची काय आवश्यकता आहे का? हे सगळं काय आहे, तुमचं वेडेपण आहे, ऐकी नाही. तसं स्वयंप्रकाश आत्म्याला प्रकाशात करण्यासाठी वृत्तीचा उपयोग नाही का? वृत्तीच चिदाभासाचा उपयोग नाही. आत्मज्ञान होण्यासाठी वृत्तीचा उपयोग आहे, कशासाठी? आवरण भंग करण्यासाठी. पुढं काय उपयोग आहे का? नाही, कारण ती काय आहे, जड आहे. आत्मा काय आहे, स्वयंप्रकाश, त्याचं प्रकाशन ती करू शकत नाही. बरं चिदाभास नाही का? चिदाभासाचा उपयोग नाही, उपयोग नाही. चिदाभास नाही का? आहे, पण सूर्यापुढं
पंथीसारखा आहे की नाही, खद्योतासारखा आहे, काजव्यासारखा आहे. म्हणजे आपल्याला आत्मज्ञान, साक्षात्कारण, चमत्कृती म्हटलं की कधीच वाटू नये. कारण ज्या निश्चलदासजींनी संपूर्ण वेदांताचं काय अध्ययन केलं, ज्यांच्या कंठात किती काय 2,10,000 श्लोक कंठात होते, त्यांनी किंवा तुकाराम महाराज 28 लक्ष श्लोकाचं त्यांचं चिंतन होतं. आणि त्याच्यामध्ये सांगतात की तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलेला अर्थ तुकाची साधेला. मग एवढ्या अनंत वेदाचं 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाच येत, सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. मग हे काय, विठोबाशी शरण जावे. विठोबाला शरण जायचं म्हणजे त्या विठोबाला आत्मरूपाने जाणायचं. जाणण्याचा प्रकार काय आहे की नाही, असं जर आपल्याला वाटलं तर या ठिकाणी पुन्हा त्याच्यात शंका येता कामा नाही. नाही तर कोणी जरी म्हटलं का हो तुम्ही वेदांत, आताच आमचं चिंतन झालं, तुम्ही वर्षानुवर्षे चिंतन करता, साक्षात्कार झाला का? मला साक्षात्कार काही झाला नाही, मग काय उपयोग आहे की नाही याच्यामध्ये, असं माणसाला वाटतं. याला म्हणतात परता उत्थान आहे की नाही. दुसऱ्यांनी आता वाटतं श्रवणी काही सद्वृत्ती होते आणि तिथूनही उठता सोयीची जाते. आणि घरी गेलं की खरं आहे बरं का, बराच वर्ष श्रवण करतो मी, पण अजून मला अनुभव नाही. आणि तुकाराम महाराजांची तशी प्रमाणे आहेत आहे की नाही. मी काय जोपर्यंत मला अनुभव आला नाही तोपर्यंत माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही. काय तुका म्हणे आईशे झालिया वाचून, करणे तो सीन वाटत असे. आईशे झालिया वाचून म्हणजे अनुभव आल्या वाचून, आणि मला अनुभव आला नाही ऐक नाही. म्हणून माणसाचं कधी स्वतः उत्थान होतं, कधी परता उत्थान होतं. मग स्वतः उत्थान व्हावं का परता उत्थान व्हावं? दोन्ही होऊ नये. स्वतः उत्था परता काय उत्थान रहित, स्वतः परता उत्थान रहित असणं हे काय खरं ज्ञानाचं काय हे स्वरूप आहे. आणि ह्या कशाने होतं तर बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे. पण ज्ञान होणं वेगळं आणि ज्ञानामध्ये निष्ठा होणं वेगळं. तेव्हा ज्ञान होण्यापेक्षा काय झाली पाहिजे, ज्ञान निष्ठा प्राप्त झाली पाहिजे. सगळं जग जरी म्हटलं की तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं नाही तरी ज्ञान म्हणजेच ब्रह्म मी असल्यामुळं ब्रह्माचं ज्ञान होणं शक्यच नाही. याला व्यवहारात ब्रह्मज्ञान असं म्हणतात. अनुभूती स्वरूप ज्ञानस्वरूप असणारं ब्रह्म, याला ज्ञानाचं विषयत्व कधीच येणं शक्य नाही. जर समजा विषयत्व येत असेल तर ते अज्ञानाच्या दृष्टीनं आहे. त्याच्यावर अज्ञानाचं काय मानलेलं आहे, आवरण. त्या आवरणाचा भंग अहम ब्रह्मास्मी वृत्तीनं झालेलाच आहे. चिदाभासाचा उपयोगच नाही. आता मी स्वयंप्रकाश आत्मरूपानेच नित्य सिद्ध, नित्य प्रकाशरूप आहे, आनंद घन अद्वितीय असा मी आहे. आणि हे सर्वात प्रबल असणारे जे वेद प्रमाणापासून झालेलं अपौरुषे वेदाच्या वाक्याच्या द्वारा अनुभूती संपन्न श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार श्रीगुरूंच्या द्वारा मला झालेला बोध आहे. आता स्वतः उत्थान नाही आणि परता उत्थान नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे, ही स्थिती अंतःकरणवृत्तीची एक आत्म्याची आहे, अंतःकरणाची आहे की नाही. म्हणून अंतःकरण वृत्तीची अशी जी स्थिती आहे, काय त्याला म्हणायचं संशय विपर्यय रहित, तिलाच म्हणायचं साक्षात्कार. साक्षात्कार आणि इतर साक्षात्कार आता सांगितल्याप्रमाणे झाला तर आम्ही त्याला साक्षात्कार म्हणतच नाही आहे की नाही. त्याला अज्ञानाने आरोपित केलेलं साक्षात्कार असं त्याचं नाव आहे. का याच्याबद्दल काही संशय आहे काही? का याच्यामध्ये कधी विपरीत भावना होते का? होणारच नाही, होच नाही आहे की नाही. होच नाही का? होणं शक्यच नाही, होणं शक्य नाही. तर आता सांगतात, आता ज्या वेळेला आत्माश्रित अज्ञानाच्या आवरणाचा ती अंतःकरणवृत्ती जेव्हा आतमध्ये असणारं अंतःकरण अधिष्ठान आत्मचैतन्य त्याच्यापर्यंत जाते, तेव्हा आत्माश्रित असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा ती भंग करते. यावरून आत्तापर्यंत जे काही आपण गेले 4-6 महिने चिंतन केलं, ते चिंतन आपल्याला खरोखर व्यवस्थित लागलं की नाही त्याचा एक आपल्याला काय आढावा घेणारा हा परिच्छेद आहे. जर आपल्याला वाटलं की हे तर सगळं आपल्याला पूर्वीच माहीत आहे तर याचा अर्थ आत्तापर्यंत चिंतन झालं. आणि आता जर वाटलं ना आपल्याला काहीच कळलं नाही बरं का, हे बाकीचं सगळं कळलं पण हे मात्र कळलं नाही, कोणतं आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार एवढाच कळला नाही, याचा अर्थ इथून पाठीमागचं तुला काहीच कळलं नाही. आणि हे कळलं तर सर्वच कळलं आहे की नाही.
म्हणून सांगतात. यावरून आता कसं सांगतात बघा, यावरून आवरणसहित आत्मा वृत्तीचा विषय आहे. आता बघा, आपण काय केलं, आत्म्याचं ज्ञान होण्याचा प्रकार पाहिला. आत्म्याचं ज्ञान म्हणजे अनावृत्त आत्म्याचं ज्ञान का आवृत्त आत्म्याचं ज्ञान? का आवृत्त आत्मा असला तरच ह्या आत्मज्ञान होण्याच्या प्रकाराचं आपल्याला चिंतन करता येईल. एवढे करता येणार नाही, कारण तिथं काय आत्मस्वरूप जे स्वयंप्रकाश आहे, का त्याला कोणी चिदाभास प्रकाशित करतो, का वृत्ती प्रकाशित करते, का वृत्ती अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. पण आवरणाचा भंग करते म्हणजे आवृत्त आहे का नाही त्या ठिकाणी. म्हणजे जेव्हा तुम्ही जाणायला निघाले तेव्हा कोणत्या आत्म्याला जाणू शकता तुम्ही? आवरणसहित आत्म्यास जाणे. कोण? बुद्धी, आहे की नाही. कारण जे मंगलाचरणात तुम्ही म्हटले होते काय, जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी जाणे आणि न जाणेही त्यास, जाणे आणि न जाणेही असं जेव्हा म्हटले होते तेव्हा जाणे म्हणजे कोणत्या आत्म्याला जाणे? आवरण सहित आत्म्याला जाणे असा तिथं अर्थ घ्यावा लागेल. आताच आपण पाहिलं की अनावृत आत्म्याला तर न जाणे, कारण तो कोणाचाही विषय होत नाही, ऐके नाही. म्हणून आपल्याला आता लक्षात आलं ना, का पूर्वीच लक्षात आलं होतं? पूर्वीच लक्षात आलं होतं. आता फक्त त्याची काय चालली आपल्याला? आवृत्ती रसकृत उपदेशात ते आपण काय चाललं, वारंवार आवृत्ती चालली. ठीक आहे ना. यावरून आता हे ना, निरावरण आत्म्याचे स्वप्रकाशाने सच्चिदानंद रूपाने ज्ञान होते, हेच आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान व हेच ब्रह्म ज्ञान. याला आत्म्याचं प्रत्यक्ष म्हणायचं. ते काय आहे? हे आत्म्याचं प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान. नाहीतर लोक लगेच म्हणतात, तुम्हाला कसं हो 2 वर्ष झालं नाही विचारसागरात, कसं ब्रह्मज्ञान झालं? काय ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिंपुटी वेदशास्त्र, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन उर्वीचे भ्रमण, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केले. काय पुढं? याजसाठी संत पाये हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. त्याची सगळी प्रमाणं झाली ना, त्याला फक्त एकच म्हणायचं, याजसाठी संत पाये हे सेवावे आणि तरीच तरावे, तरीच तत्क्षणी तरावे असे तुका म्हणे. असा त्याचा अर्थ आहे. असं म्हणा की बाबा तू हे जे म्हणतो ना, हे तुला अजून आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञानाचं साधन कळालं नाही. त्याचं साधन काय आहे आता पुढे येणार आहे आपल्या गीतेमध्ये. आता तद्विधी प्रणिपातेने, गुरूंच्या चरणाजवळ बसलं तर त्याला काय आहे? उठाउठी, ऐका ना, काय होय उठाउठी, काय लवकरीचं उतार, त्याला काही वेळ लागत नाही, तत्क्षणी, ऐके नाही. तत्वमसी आईशी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळवणी, तत्क्षणी जागिन्नला. सोपं म्हटलं संतांच्या सहवासात तर तत्क्षणी, ऐके नाही. आणि अवघड म्हटलं तर खूपच. मग तू म्हणतो तसं याजसाठी जप, याजसाठी करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची या पुरी व्हाविशी. योग्य मार्गाने गेलं तर लवकर आहे, ऐके नाही. वाचू ना. यावरून आवरणसहित आत्मावृत्तीचा विषय आहे. आता याच्यावरून आपल्याला काय कळलं? आवरण जर मानलं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तरच आत्मा विषय होईल, म्हणजे आत्मा हा ज्ञानाचा विषय होईल, म्हणजे आत्म्याला जाणता येईल. निरावृत्त आत्म्याला, अनावृत्त आत्म्याला नाही. निरावरण शुद्ध आत्मावृत्तीचा विषय नाही. निरावरण असणारा आत्मा, त्या आत्म्याला जडबुद्धीचा तो कधीही विषय होणार नाही. आणि सावृत आत्मबुद्धीचा विषय होईल, कारण त्याच्यावर आवरण आहे. आवरण भंग करण्याचं कार्य बुद्धीला करावं लागेल. आता दृश्यते त्वग्रया बुद्ध्या मनसा एव इदम आप्तव्यम इत्यादी वेदांत वाक्ये आवरणसहित आत्म्यास बुद्धी व मन जाणतात असे सांगतात. आता शास्त्र शंकरानंदी वगैरे ह्या ग्रंथांमध्ये वारंवार भाष्यकारांनी देखील याच्यामध्ये चिंतन करतात. आता तुम्ही काय म्हणतात? अनावृत्त आत्म्याला कोणीही जाणू शकत नाही. आत्मा म्हटलं की तो आत्मा कोणता? सावरण आत्मा, त्यालाच बुद्धी जाणते असं तुम्ही म्हणता. पण आम्हाला स्पष्ट वेदातली वाक्य आहेत. मनसा एव इदम आप्तव्यम, त्या आत्म्याची प्राप्ती मनानेच करून घेता येते. दुसरं वचन आहे दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. आत्म्याचं ज्ञान अत्यंत सूक्ष्मातली सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धी, तिला आत्म्याचं ज्ञान होतं. म्हणजे याचा अर्थ आत्म्याचं ज्ञान करण्यासाठी एकाग्र आणि सूक्ष्म बुद्धी आहे की नाही, ते साधनाने, म्हणजे एकाग्र आणि सूक्ष्म बुद्धीला आत्म्याचं ज्ञान होतं की नाही. मनसा एव इदम आप्तव्यम, मनानेच हा आत्मा प्राप्त
होतो. याचा अर्थ शास्त्राचं वचन आहे की नाही, वेदाचं वचन आहे की नाही, मनाने प्राप्त होतं. आणि तुम्ही म्हणतात मन त्याला जाणत नाही, असं कसं म्हणता? ते सांगतात त्याचंच तुम्हाला आम्ही समन्वयपूर्वक सामंजस्यपूर्वक सांगतो. काय? वेदांत वाक्ये दृश्यते त्वग्रया बुद्ध्या मनसैवेदम आप्तव्यम इत्यादी वेदांत वाक्ये आवरणसहित आत्म्यास बुद्धी व मन जाणतात असे सांगतात. वेदवाक्य सांगतात मनाला किंवा बुद्धीला आत्माविषय होतो, पण कोणता? आवरणसहित असणारा आत्माविषय होतो असं जाणा. म्हणजे आम्ही सांगतो याच्यामध्ये आणि श्रुतिवचनामध्ये कोणताही विरोध येणार नाही. आणि यतो आचो निवर्तन्ते अप्राप्य मनसात न तत्र चक्षुर्गच्छति इत्यादी वाक्ये निरावरण आत्माविषय होत नाही असे सांगतात. ते म्हणतात पुन्हा त्याने अशी पद्धत सांगितली ना, मनसा इव आप्तव्यम, तर ते म्हणतात दुसरी श्रुतीची वचनं पाहा ना तू. त्यांनी सांगितलेले दुसऱ्या वचनाने यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास, मनसास मनासहित वाणी याला येता ज्याच्यापासून अप्राप्य ज्याला प्राप्त न होता, निवर्त हे बडबड करू नको, येतो वाचो निवर्तनते, सगळी वाणी काय होते त्याच्यापासून, मन बुद्धी हे सर्व त्याच्यापासून निवृत्त होतात. याचा अर्थ त्याला विषय करू शकत नाही असं पण सांगितलं की नाही श्रुतीनं. जसं तुम्ही सांगता मनसा युद्धम आप्तव्यम दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, तसं हे पण सांगतात ना अप्राप्य मनसा स, मनासहित काय मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन आणि वाणीच्या तो काय आहे अतीत आहे असंही सांगतात. न तत्र चक्षुर्गच्छति न मनो न वाक ना, तर त्याला त्याच्यापर्यंत नेत्रेंद्रिय पोचू शकत नाही, मन पोचू शकत नाही, वाणी पोचू शकत नाही असं पण सांगते का नाही श्रुती. मग हे काय म्हणजे मन त्याला विषय करू शकत नाही, मन त्याला जाणू शकत नाही, बुद्धी त्याला जाणू शकत नाही, ही श्रुतिवचनं पण आहेत का नाही समोर. याचा अर्थ तुम्ही जे म्हणताना जाणते ते सावरण आत्म्यात जाणते, आणि आम्ही ते म्हणतो ना न चक्षु तत्र गच्छति, अनावृत्त आत्म्याला न जाणे असा त्याचा अर्थ घ्यावा. न तत्र चक्षुर्गच्छति इत्यादी वाक्ये निरावरण आत्मा विषय होत नाही असे सांगतात. म्हणजे जो आत्म्याला आवरण नाही तो आत्मा विषय पण होत नाही, आणि ज्याला आवरण आहे तो आत्मा विषय होतो. ठीक आहे ना. अशा रीतीने आवरणसहित आत्मा आवरण निवृत्ती करता अंतःकरण वृत्तीचा विषय असला तरी अंतःकरण वृत्तीच असणाऱ्या आभासाच मात्र आत्माविषय नाही, हे नीट लक्षात ठेवावे. सगळ्यांचं झालेलं ते परत पहा की आवरणसहित जो आत्मा आहे तो आवरणसहित आत्मा तो मात्र अंतःकरण वृत्तीचा विषय आहे. कशासाठी? अज्ञान आवरणाची निवृत्ती करण्यासाठी तो त्या अंतःकरण वृत्तीचा विषय आहे. परंतु अंतःकरण वृत्तीचा ज्ञान अज्ञानाचं आवरण दूर करण्यासाठी जरी आवरणसहित आत्मा विषय असला कसा अंतःकरण वृत्तीचा, कशासाठी? त्या अंतःकरण वृत्ती त्या आवरणाचा भंग करून त्याचं स्वयंप्रकाशत्वाने पुढं ज्ञान होत असतं. म्हणून जरी असला तरी मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तरी अंतःकरण वृत्तीत असणाऱ्या चिदाभासाच मात्र आत्माविषय नाही, हे नीट लक्षात ठेवावे. परंतु अंतःकरण वृत्तीमध्ये जिथं गेली आवरण निवृत्ती करील, पण जरी केली तरी ब्रह्माकार झालेल्या वृत्तीत चिदाभास नाही काय आहे, परंतु तो अकिंचितकर आहे, सूर्यप्रकाशापुढं काजव्याप्रमाणे आहे, तो मात्र त्या आत्म्याचा प्रकाशन करण्याला यत्किंचितही उपयोगी नाही, किंबहुना चिदाभास आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही. मागे जड पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार सांगताना एका मृतपात्राखाली आच्छादन केलेल्या जड पदार्थाचे ज्ञान करून देतेवेळी दंडाने मृतपात्राचा नाश आणि हातातील दीपाचे प्रकाशाने त्या जड पदार्थाचे ज्ञान होते. तेथे दंडस्थानी अंतःकरणवृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास आहे असे सांगितले होते. आताच आपण चिंतन केलं की त्यांनी सांगितलं मागं हे झालं का आत्मस्वरूपाचं. आता जड पदार्थाच्या म्हणजे बाह्य घटादी पदार्थांच्या ज्ञानाची रीती पण सांगितलेली होती. आता एखादा जड पदार्थ आहे, त्या जड पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार सांगताना एका पात्राखाली आच्छादन केलेल्या जड पदार्थाचे ज्ञान करून घेते वेळी आता प्रकाश आहे आणि एक दिवा आहे आणि त्या दिव्याला काय केलं घटादी पदार्थाने झाकलं. आता त्यावेळेला त्या दिव्याचं ज्ञान करून घ्यायचं की नाही आपल्याला घ्यायचं. मग ते करून घ्यायचं तर काय करावं लागेल, तर त्या पदार्थाचे ज्ञान करून घेतेवेळी दंडाने मृतपात्राचा नाश, ज्या मातीच्या घटाने त्या
दिव्याला आपण झाकलेला आहे, तर काठीनं दंडाने काय करायचं, त्या मृत पात्राचा नाश करायचा किंवा त्याचा भेद करायचा. आणि हातातील दीपाचे प्रकाशाने त्या जड पदार्थाचे ज्ञान होते. आणि त्या ठिकाणी हातामध्ये आपण दिवा घेतला, तर आता मग सांगितलं अंधार असेल तर काय होईल, तर हातातील दीपाने काय होईल, त्या घटाचा आपल्याला ज्ञान होईल. आणि हातातील दीपाने प्रकाशाचे त्या जड पदार्थाचे ज्ञान होते. तेथे दंडस्थानी अंतःकरण होती. इथं दंड काय करतो, त्या ज्या दिव्याला आच्छादित केलेला घट फोडण्याचं कार्य करतो की नाही, तसं इथं ब्रह्मज्ञानाच्या रीतीमध्ये काय घ्यायचं, दंडाच्या ठिकाणी कोण घ्यायचे, अंतःकरणाची वृत्ती. दंड काय फोडतो, घटाचं आवरण फोडतो. इथं ही दंडस्थानी असणारी अंतःकरण वृत्ती कशाला फोडील, कोणत्या अज्ञानाला कोणत्या आवरणाचा छेद घेईल, अज्ञान आवरणाचा छेद घेईल. हातातील दीपाचे प्रकाशाने त्या जड पदार्थाचे ज्ञान होते. तेथे दंडस्थानी अंतःकरण वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास असे समजावे. आणि दंडस्थानी कोण आहे, अंतःकरण वृत्ती, आणि दिव्याच्या जागेवर कोण आहे, अंतःकरण वृत्ती असलेला चिदाभास आहे की नाही. याचा अर्थ जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्ती व तिच्यातील आभास या दोघांचीही जड पदार्थाच्या ठिकाणी व्याप्ती असते. पण एखाद्या मृतपात्राखाली दीप आच्छादित करून ठेवला असेल तर त्याचे ज्ञान करून घेतेवेळी मृतपात्राचे आवरण नाशार्थ फक्त दंडाची जरुरी आहे, दिव्याची जरुरी नाही. कारण मृतपात्राच्या आवरणाखाली असलेला दीप स्वतःच प्रकाशमान आहे. आता बघा, दंडाच्या ठिकाणी कोण, अंतःकरण वृत्ती, आणि दिव्याच्या ठिकाणी कोण आहे, अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा चिदाभास. आता बघा, जड पदार्थ ज्ञानाच्या वेळी, जड पदार्थाचं जर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं, जड म्हणजे कोण, घटादी पदार्थ, तर त्यावेळी अंतःकरण वृत्ती पाहिजे की नाही, पाहिजे. कशासाठी पाहिजे, अज्ञान आवरणाचा भंग करण्यासाठी. आणि तिच्यातील आभास, वृत्तीमधला आभास पाहिजे की नाही, कारण आभास असेल तर तो आभास काय करतो, वृत्ती जेव्हा पदार्थाच्या आकाराची होती तेव्हा आभासही आकाराचा होतो की नाही, आकाराचा होतो. याचा अर्थ त्याच्यावर असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करणाऱ्या वृत्तीनं केल्यानंतर तो त्याचं काय करून देतो, ज्ञान करून देतो. अयम घटा, हा घट आहे असं ज्ञान करून देतो. मग जड पदार्थांचं ज्ञान करून घेताना त्या ठिकाणी चिदाभासाचीही गरज आहे आणि अंतःकरण वृत्तीचीही गरज आहे. याचा अर्थ जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्ती व तिच्यातील आभास दोघांची जड पदार्थांच्या ठिकाणी व्याप्ती असते. पण त्या जड पदार्थाला व्यापून कोण आहे, अंतःकरण वृत्ती का चिदाभास आहे, दोघांची व्याप्ती त्या घटादी पदार्थाच्या ठिकाणी आहे. पण आता हे झालं का एक उदाहरण जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी. पण असं कधी प्रसंग आहे, पण एखाद्या मृत पात्राखाली दीप आच्छादन करून ठेवला असेल तर त्याचे ज्ञान करून घेतेवेळी, पण एखाद्या मातीच्या भांड्याखाली एखादा दीप झाकून ठेवलेला आहे, आता आपल्याला दीपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, तर अशा वेळी काय होईल, मृत पात्राचे आवरण नाशार्थ फक्त दंडाची मात्र जरुरी आहे, दिव्याची जरुरी नाही. आपल्याला दिव्याचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर त्याला आपल्याला दिवा न्यावा लागेल का, बरोबर नाही, फक्त काठी न्यायची, दंड फोडला की दिवा काय आहे, स्वयंप्रकाश आहे. मग दिव्याची जरुरी आहे का, त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी जड पदार्थाने आच्छादित असणारा जो दिवा आहे त्या दिव्याचं ज्ञान करून घेण्यासाठी फक्त आपल्याला त्याच्या घट आवरणाच्या भंगार्थ फक्त कशाची गरज आहे, दंडाची गरज आहे की नाही, दिव्याची गरज आहे का तिथं नाही. कारण मृतपात्राच्या आवरणाखाली असलेला दीप स्वतःच प्रकाशमान आहे. जो स्वतःच प्रकाशमान आहे तो इतरांचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. अशा पदार्थाला म्हणतात स्वयंप्रकाश. आणि आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाश. चिदाभासाची आवश्यकता आहे का वृत्तीची आवश्यकता आहे, वृत्तीची आवश्यकता का आहे, आवरणाचा भंग करण्यासाठी. चिदाभासाची आवश्यकता का नाही, तो स्वयंप्रकाश आहे म्हणून. सगळं चांगलं लक्षात आलं. बघा आता त्याप्रमाणे म्हणजे आपण जे काही 4-6 महिने तपश्चर्या केली, ही तपश्चर्याच आहे की नाही याच्यामध्ये. कारण काय ती होय, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे व्रतचरणे कर्कशे आहे की नाही, व्रतचरणे कर्कशे विवेक श्रवणे खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. माऊलींनी काय सांगितलं, सुरुवात काय आहे,
व्रताचरणे कर्कश, अनेक प्रकारची कर्कश अशा प्रकारची व्रताचरणं केली आहे की नाही. भिक्षाटना जी कर्कशच व्रत आहे की नाही याच्यामध्ये ही केली. आणि पुन्हा काय आहे, विवेक श्रवणे, पुन्हा श्रवण करायचं. पण श्रवण हे कसं करायचं, विवेकपूर्वक श्रवण करायचं. ऐकताना सुद्धा त्या ठिकाणी ज्याला काय हंसक शिरन्यायाने कोणती गोष्ट त्याज्य, कोणती ग्राह्य, कोणती बुद्धी साठवायची, कोणत्या गप्पा सोडून द्यायच्या, कोणता दाष्टांत लक्षात ठेवायचा, बिनाकारणचे असणारे दृष्टांत काढून टाकायचे. हे खरपूस अशा प्रकारचं श्रवण असं त्यांनी सांगितलं. आणि हे करताना बुद्ध्याधिकांचे भोगसे जाते. स्वामी महाराज म्हणायचे बुद्ध्याधिकांचे काय होतात, वाभाडे निघतात. ऐक नाही, असंच झालं की नाही आपल्याला 6 महिने काय आनंदात थोडाच काळ गेला आहे, ऐक नाही. त्याच्यासाठी सगळं ऐक करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. पण हे जे 6 महिने आपण तपश्चर्या केली त्याचा परिणाम फलभूत झालेला क्षण म्हणजे ह्या परिच्छेदातलं सगळं जर आपल्याला जसं आहे तसं कळलं तर मग आपल्या मागे केलेल्या श्रमाचं काय झालं, सार्थक झालं. यत्तदग्रे विषमिव, आधी जरी विषयासारखं वाटलं तरी आता काय परिणामे अमृतोपमम. आणि आता आपल्याला आनंद होईल का नाही. पण तो कोणता आनंद आहे, तत्सुखम सात्विकम प्रोक्तम, हा सत्वगुणाचा आनंद आहे. हा काय मुक्ती देणारा नाही. हां, कारण गुणाच्या तो आनंद आहे तो कसा आहे, गुणांच्या अतीत आहे ना. आता हा आनंद झालेला आहे का नित्यसिद्ध आहे, झालेला आहे. आता हे कळल्यामुळं काय झाला, आनंद झाला. जे उपजे ते नाशे. तसं सांगतात. याचा अर्थ जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्ती व तिच्यातील आभास या दोघांचीही जड पदार्थाच्या ठिकाणी व्याप्ती असते. पण मृतपात्राखाली दीप आच्छादित करून ठेवला असेल तर त्याचे ज्ञान करून घेते वेळी मृतपात्राच्या आवरणाशार्थ फक्त दंडाची मात्र जरुरी आहे, दिव्याची जरुरी नाही. कारण मृतपात्राच्या आवरणाखाली असलेला दीप स्वतःच प्रकाशमान आहे. आलं लक्षात. त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित असलेल्या आत्म्याचे ज्ञान करून घेते वेळी आता आपल्याला हे झालं घटाचं, दिव्याचं. याचं काय गरज आहे आपल्याला, हा झाला दृष्टांत. आता दाष्टांतिकात आपल्याला काय करायचं, आत्मस्वरूपाचं ज्ञान करायचं. पण कोणतं आत्मस्वरूपाचं, जे अज्ञानाने आवृत्त आहे अशा आत्मस्वरूपाचं जेव्हा आपल्याला ज्ञान करून घ्यायचं त्यावेळी शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्तीच्या व्याप्तीची जरुरी आहे. या ठिकाणी स्वामी महाराज नेहमी सांगायचे अंतःकरणाची गरज आहे. तर अंतःकरणाची गरज आहे तर सगळ्यांचं अंतःकरण नाही का, आणि सगळ्यांना मोक्ष पाहिजे नाही का, पाहिजे. आणि मोक्षाचं साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान नाही का, आणि त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाहीत का, बरेचसे होतात. पण होताना सुद्धा आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, ऐक नाही, आश्चर्यवत वदती तथैव चान्य, आश्चर्यवत चैनमन्य शृणोती आणि श्रुत्वापेनम वेदन चैव कश्चित. अशी स्थिती आहे की नाही बऱ्याच लोकांची आहे का, त्याच्यामध्ये आपला समावेश आहे, ऐके नाही. बऱ्याच लोकांची आपण सोडून, ऐके नाही. मग अनेक वेळा श्रवण करून देखील त्या आत्म्याचं आपल्याला दर्शन होतं आहे का, साक्षात्कार होतो का, होत नाही. कारण काय, अंतःकरण नाही का, अंतःकरणाचे प्रयत्न नाहीत का, श्रीगुरूंची भेट नाही का, सत्शास्त्राचं चिंतन नाही का, तरीसुद्धा आश्चर्यवत, तरीसुद्धा होत नाही. याचं कारण शास्त्रीय शुद्ध अंतःकरण नाही म्हणून. यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्यात्मन्यवस्थितम यतंतोप्यकृतात्मानो नैनम पश्यन्ते चेतसः. आहे की नाही. प्रयत्न करून देखील अचेतस लोकांना, अनधिकारी लोकांना, याचं अशुद्ध अंतःकरणाच्या लोकांना याची प्राप्ती होत नाही. म्हणजे याचा अर्थ आत्मज्ञान करून घेणारा साधक हा शास्त्रशुद्ध अंतःकरणाची त्याला गरज आहे. आता हे शास्त्रशुद्ध कशाने, म्हणजे काय हो, शास्त्रशुद्ध म्हणजे काय. अहो, शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वेदविहित म्हणजे निष्काम कर्माचरण आणि वेदविहित निष्काम उपासना केली की त्या अंतःकरणाची काय होत असते, शुद्धी होत असते. म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध, स्थिर आणि काय अधिकार संपन्न, साधन चतुष्टय संपन्न, त्याच्यामध्ये शम पाहिजे, दम पाहिजे, सगळं असं जे अंतःकरण असेल तर त्या पुरुषाला काय होते, आत्मज्ञान होते. असं पूर्व सुकृताचा, पूर्व अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. ऐकेन तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. तरी भगवंताची कृपा झाली तरीच हे ब्रह्मज्ञान होय का, तरच काय होतं, ब्रह्मज्ञान होतं. आणि ही कृपा कधी होईल तुम्हाला,
ही कृपा जर निष्काम कर्म निष्काम उपासना परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आनंद या किंवा अनंत जन्मी समर्पण केली असेल तर ठीक आहे ना, एवढं होऊन द्यायचं ना परिच्छेद. मग आता कारण तशा अंतकरण वृत्तीशिवाय आवरणास तशा म्हणजे कोणत्या, शास्त्रशुद्ध अंतकरण वृत्ती वाचून होणार नाही. परंतु त्या वृत्तीत असणाऱ्या आभासाची व्याप्तीची जरुरी नाही. शास्त्रीय शुद्ध अंतकरण पाहिजे आवरणभंगासाठी, परंतु चिदाभासाची मात्र काहीच आवश्यकता नाही. कारण आत्मा स्वप्रकाश आहे. चिदाभास व्यापित नाही का. जसा जसा पदार्थ कोणत्याही पदार्थाचा आकार होतो अंतकरण वृत्तीचा त्यावेळेला तिथं चिदाभास असतोच की नाही, परंतु त्याच्या व्याप्तीची गरज आहे का, नाही. का नाही, कारण आत्मा स्वप्रकाश आहे. स्वयंप्रकाश. दिव्याला दाखवण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज आहे का, सूर्याला दाखवण्यासाठी दुसरा सूर्य पाहिजे का, नाही. तसा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ज्ञानासाठी त्या ठिकाणी चिदाभासाची आवश्यकता नाही. अंतकरणात चैतन्य प्रतिफलित म्हणजे प्रतिबिंबित होते म्हणून आभासास फल असेही म्हणतात. आपलं अनेक वेळ झालं. अंतकरणात काय होतं, ते चैतन्य काय होतं, प्रतिबिंबित होतं. म्हणजे सामान्य चैतन्य विशेष भावाला येतं. कशामुळं, अंतकरण उपाधीमुळं. मग ते प्रतिबिंबित झालं की त्यालाच काय त्याला म्हणतात आभास, किंवा त्या आभासाचं दुसरं नाव काय आहे, फल आहे. हे मध्ये सांगण्याचे कारण असे की बाह्य पदार्थ ज्ञानाचे काली वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती आणि आत्मज्ञानकाली वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही, अशा भाषेत सांगतात हे होय. अशा भाषेत शास्त्रकार सांगतात हे होय. आता हा मध्येच कशाला विषय काढला असं कोणाला वाटेल. ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार आणि त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रकार सांगण्याच्या ऐवजी तुम्ही काय सांगितलं, बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती पुन्हा एकदा सांगितली आणि ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार पण पुन्हा सांगतात. पुन्हा त्या चिदाभास काय आतापर्यंत माहीत नव्हता का, कुटस्थावर आद्यस्थ अंतकरण, त्याच्यामध्ये पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब, माया आद्यस्थ ब्रह्मचैतन्यावर पडलेलं प्रतिबिंब, हे सगळं माहीत नव्हतं का. प्रतिबिंबाचं नाव फल आहे असं पण सगळं माहीत होतं. हा सगळा अपोह किंवा पुनर्विचार कशासाठी केला ते सांगतात. हे मध्ये सांगण्याचे कारण असे की बाह्य पदार्थ ज्ञानाकाली वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. हे कशासाठी सांगितलं, बाह्य पदार्थांचं जेव्हा ज्ञान होतं आपल्याला आत्मेतर, त्या पदार्थाला वृत्तीव्याप्ती लागते का, फलव्याप्ती लागते का, दोन्ही लागतात. चिदाभासाचं साह्य पाहिजेच का, वृत्तीचं साह्य पाहिजेच का. वृत्ती काय अज्ञान आवरणाचा भंग करण्यासाठी पाहिजे का, चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देण्यासाठी पाहिजे का पाहिजेच, एक पाहिजे का दोन पाहिजे, दोन्हीही पाहिजे. आता झालं बाह्य पदार्थ ज्ञान. आता जेव्हा तुम्हाला आत्म म्हणजे तिथं काय पाहिजे, वृत्तीव्याप्ती पाहिजे आणि फलव्याप्तीही पाहिजे, ऐके नाही. आता तुम्ही काय सांगितलं, बुद्धी जाणे आणि न जाणे. जाणे म्हणजे कोणती, आवरणसहित आत्म्यात जाणे असं एक सांगितलं, ऐके नाही. आणि आवरणरहित आत्म्यात न जाणे असा अर्थ सांगितलं. हे आपण शिकलो कुठं, पहिल्या ओवीमध्ये विचारसागर सुरू केला त्या दिवशी, ऐके नाही. बुद्धी जाणे आणि न जाणे. आता त्याचा अर्थ आपल्याला कळला बरोबर बरं. काय एवढं झालं, आवरणसहित आत्म्यात न जाणे. नाही तर जाणे जर म्हटलं तर न जाणे म्हणता येत नाही, न जाणे म्हणलं तर जाणे म्हणता येत नाही. आणि ग्रंथकर्ता काय खोटे बोलतील का आपले गुरुजी, जाणे आणि न जाणे म्हणतात, त्या ते जाणे आणि न जाणे असं झालं. बरं कसं काय द्या पटून, नाही अजून चौथा तरंग झाल्यावर पाहू, आहे की नाही. त्या दिवशी आपण त्याचा विचार केला नाही का, केला होता, केला होता का केला नव्हता, केला होता. म्हणून आपल्याला आता इथं काही कौतुक वाटत नाही, पण नवीन माणसाला वाटेल की नाही, त्याला वाटेल की नाही आनंद, हो त्यावेळेला म्हटले होते बरं का, पण तेव्हा मला अर्थ कळला नव्हता, आत्ता कळलं. आता असं कळलं की बुद्धी जाणे म्हणजे आवरणसहित आत्म्यास जाणे आणि आवरणरहित आत्म्यास न जाणे. अजून एक गोष्ट म्हणतो तिथं ते म्हणले होते की शास्त्रशुद्ध अंतकरणाचे. आता न जाणे म्हणजे शास्त्रशुद्ध अंतकरण नसलं तर न जाणे आणि शास्त्रशुद्ध अंतकरण असलं तर जाणे, दोन गोष्टी झाल्या की नाही. आणि जाणण्याच्या व्यवहारात आणखीन एक सांगितलं होतं, बाह्य पदार्थाचं ज्ञान होताना वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती लागते, ऐके नाही. आणि आत्म्याचं ज्ञान व्हायचं झालं तर आता वृत्तीव्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची गरज नाही, आहे की नाही. मग आता तिसरा एक सिद्धांत आपल्याला कळला आता, बुद्धी न जाणे. कोणतं, वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे. तीन गोष्टी कळल्या की नाही. आणखीन काय कळलं, आणखीन जाणे म्हणजे आपण समजतो की घटपटाचा जाणे, तसा नाही बरं का आत्मसाक्षात्कार. त्याचा कशाने, ते आत्मा कोणी, माझं स्वरूप आहे. म्हणजे याचा अर्थ भिन्नत्वाने न जाणे आणि अभिन्नत्वाने जाणे. असे शोध लागत चालले की नाही आपल्याला एक एक. आणखीन काय शोध लागला सांगा बरं.
हां बरं, हे करताना जेव्हा आपण बाद समानाधिकरण्य मुख्य समानाधिकरण्य शिकलो की नाही, शक्तिवृत्तीनं आणि लक्षणावृत्ती शिकलो, मग मी ब्रह्म आहे तर या उपाधीसहित मी ब्रह्म आहे का, उपाधीचा परित्याग करू नये. मग त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला तो लक्षणावृत्तीनं, लक्ष कोण आहे, मी म्हणजे जीवाचं लक्ष कोण आहे, कुटस्थ, आणि ब्रह्म याचं ईश्वराचं लक्ष कोण आहे, ब्रह्म. मी ब्रह्म आहे असं म्हणतो तेव्हा लक्षार्थाने मी ब्रह्म आहे का वाच्यार्थाने मी ब्रह्म आहे. वाच्यार्थाने मी ब्रह्म कधीतरी होऊ शकेल का, आणि लक्षार्थाने माझं ब्रह्म तो कधीतरी जाईल का ते नित्यसिद्धच आहे. ही गोष्ट काय झाली आजच्या परिच्छेदात माझ्या लक्षात आली. म्हणजे आणखीन काय लक्षात आलं की लक्षणावृत्तीने न जाणे आणि लक्षणावृत्तीने जाणे आणि शक्तिवृत्तीने न जाणे असा एक शोध मला आज लागला. बरोबर आहे की नाही. अजून एखादा राहिला का शोध बघा. हा काय मग ते झालं ना, अभिन्नत्वाने जाणे आणि याने ना परोक्ष ज्ञानाने जाणत नाही. म्हणजे या ठिकाणी इथं असं घ्यायचं, त्याच्यापेक्षा अभेदाने जाणे, अभेदाने जाणे, आणि माझ्यापासून ते भिन्न आहे असं जाणता येत नाही, जाणलं तरी पुरुषार्थ नाही. अजून एक काहीतरी राहिलं मला वाटतं, ते विषयत्वाने न जाणे आणि आत्मत्वाने जाणे. हा जसं घटपटादी विषय आहेत तसं विषयत्वाने जाणतो का मी आता आत्म्याला, का मीच आहे म्हणून जाणतो. आत्मत्वाने जाणे, विषयत्वाने न जाणे, त्यालाच म्हणायचं भेदाने न जाणे, अभेदाने आत्मत्वाने जाणे, एकच आहे. अजून एक काहीतरी आहे मला, आवृतत्वाने आवृत जाणे आणि अनावृत आत्म्यास न जाणे. बरं, ते झालंच होतं. अजून काही असेल एखादं काही बघा. शुद्ध बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी न जाणे. मग आता शास्त्र शुद्ध बुद्धी जाणे आणि अशास्त्रीय बुद्धीने न जाणे असं पण सांगितलं. झाले का नाही. मग आता याचं सगळ्यात बुद्धी जाणे आणि न जाणे असं सगळं संस्कृत विचार सगळ्यात एखादा विकल्प अजून काय आहे चांगला आहे पण काय लक्षात नाही याच्यामध्ये. पण मुख्य सगळं जाणे. मग आता या ठिकाणी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती, आत्मज्ञानकाली फक्त वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही अशी या भाषेत शास्त्रकार सांगतात. हे होय बघा आता पुढं बरं का. या रीतीने महावाक्याचे विचारकाली अंतकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन, महावाक्य जेव्हा तत्वमसी श्रीगुरू सांगतात त्यावेळेला त्याचा विचार करावा लागतो, आणि विचारात जे आहे ते बोधा, विचार करावा लागतो. या ठिकाणी विचार सागर असं नाव दिलेलं ना. नुसतं महावाक्य ऐकल्यानंतर आपल्याला काय झालं पाहिजे, विचार सुरू झाला. माझा आत्माच ब्रह्मरूप आहे तर तो ब्रह्मरूप कसा आहे किंवा कसा नसू शकतो, त्याच्यातले काय संशय, काय विपरीत भावना, काय जे होईल ते प्रमेय संभावना प्रमाणात काय काय असतील ते, तर ते म्हणतात मग विचाराशिवाय हे जात नाही. मग महावाक्य ऐकल्यानंतर एक मोठा अधिकारी की त्याला ऐकल्याबरोबरच ज्ञान होतं ते सोडून द्या, हे काही सार्वत्रिक होत नाही. नाही तर मग आश्चर्यवत पश्यते असं म्हटलेच नसते. म्हणून म्हणतात या रीतीने महावाक्याच्या विचारकाली अंतकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन, महावाक्य असलं ऐकलं का तू ब्रह्म आहेस त्यावेळेला आपली वृत्ती अंतर्मुख होईल का, ब्रह्म घटादी प्रदेशापर्यंत जाईल. तू ब्रह्म आहेस ऐकल्यावर वृत्ती काय होईल, बाहेर जाणारी वृत्ती अंतर्मुख होईल आणि आत्म्यावरील अज्ञानाचे आवरण निवृत्त करते. आणि त्या ठिकाणी अंतर्मुख होईल आणि त्या ठिकाणी आत्म्यावर असणारा अज्ञानाचं आवरणाचा काय करेल ती भंग होईल. ज्या आत्म्याच्या आश्रयाने असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा ती वृत्ती काय करील, भंग करील. आणि स्वप्रकाशाने आत्म्याचे सच्चिदानंद रूपाने अंतःकरण वृत्तीत आपोआप ज्ञान होते. आणि नंतर आवरणभंग झाला की आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे का, त्या स्वयंप्रकाश आत्म्याचं पुन्हा प्रकाशन करण्यासाठी दुसरं कशाची गरज आहे, दुसऱ्या एखाद्या ज्ञानाची, कोणत्याही ज्ञानाची गरज नाही. म्हणून अंतःकरण वृत्तीचं काम काय आहे, आवरणभंग केला त्या ठिकाणी चिदाभास असला तरी तो कसा आहे, किंचितकर आहे. मग त्या ठिकाणी का स्वयंप्रकाश रूपाने ब्रह्माचं काय होईल, ज्ञान होईल. मी स्वयंप्रकाश आत्मा आहे असं ज्ञान होण्यासाठी त्या ठिकाणी वृत्तीची गरज आहे का, चिदाभासाची गरज आहे का, नाही. कारण आत्मा स्वतः स्वयंप्रकाश, म्हणजे आत्म्याचं स्वयंप्रकाशत्वाने होणारं जे ज्ञान तेच त्याचं काय आहे, अपरोक्ष ज्ञान. हां हां ही झाली ओवी. त्याचं काय सिद्धांत काय सांगायचं, नाही ते दृष्टांत त्याचा इथं काही संबंध नाही याच्या. तर इथं आज सांगतात
आपल्याला आत्मस्वरूपावर असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने एकदा आवरणाचा भंग केला की चिदाभासाचा तिथे काही आवश्यकता नाही. आत्म्याचं काय होतं, स्वयंप्रकाश रूपाने अहम मीच तो आहे अशा प्रकारचं ज्ञान होतं. सच्चिदानंद ब्रह्मरूपाने अंतःकरणवृत्तीत आपोआप ज्ञान होते. आपोआप ज्ञान होते म्हणजे अर्थात त्या ज्ञानासाठी दुसरं कोणाचंही त्याचं साह्य घ्यावं लागत नाही. म्हणजे स्वयंप्रकाशत्वाने मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. असा आत्मज्ञानाचा प्रकार आहे. हे झालं का आत्मज्ञानाचा प्रकार लक्षात आला ना. ब्रह्मज्ञानाचा प्रकार लक्षात आला आणि बाह्य पदार्थ ज्ञानाचाही प्रकार लक्षात आला. त्या दोन्हींचाही भेद लक्षात आला. एका ठिकाणी फक्त काय आहे, वृत्तीव्याप्ती आहे आणि फलव्याप्ती आहे आणि एका ठिकाणी फक्त वृत्तीव्याप्ती आहे. एकाचं ज्ञान स्वयंप्रकाशत्वाने होतं आहे की नाही. आणि तिथं बाह्याचं कसं चिदाभासाचं सुद्धा साह्य घ्यावं लागतं. हे लक्षात आले म्हणजे जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. आता ही पहिलं मंगलाचरण झालं ना. पहिल्या चरणामध्ये काय, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास, हे सगळं परोक्ष ज्ञान आहे का अपरोक्ष ज्ञान आहे. परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे असं आपल्याला चिंतन केलं की नाही आपण श्रुतिवचनाच्या साह्याने. त्याच्यावरून आत्म्याचं कोणतं ज्ञान झालं, परोक्ष ज्ञान झालं. आता पुढं जाता तो आत्मा कसा आहे, बुद्धी न जाणे, त्याला बुद्धी जाणू शकत नाही. कोणतं ज्ञान झालं, परोक्ष ज्ञान झालं. बुद्धी त्याला जाणते, कोणतं ज्ञान झालं, परोक्ष ज्ञान झालं. बुद्धी त्याला जाणते, हे सुद्धा काय झालं. आणि तो कोण आहे, आत्मा आहे, हे कोण झालं. आणि तो आत्मा मीचे असे म्हणल्यावर कोणतं ज्ञान झालं. मग आता कोणतं आत्म्याचं कोणतं ज्ञान झालं. आणि अपरोक्ष ज्ञानाची रीती कळली की नाही आपल्याला. कोणत्या आत्म्याचं ज्ञान होतं, आवृत आत्म्याचं ज्ञान होतं. कोणाला होतं, शुद्ध बुद्धीला होतं आहे की नाही. शुद्ध बुद्धीला होतं. कसं होतं, लक्षणावृत्तीनं होतं. काय पहा, काय अभिन्नत्वाने होतं, आत्मत्वाने तो मीच आहे असं होतं. बरोबर आहे ना. आणि कसं होत नाही, भिन्नत्वाने होत नाही. मग वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे, लक्षणावृत्तीने जाणे, शक्तिवृत्तीने न जाणे, भिन्नत्वाने न जाणे, अभेदत्वाने का आत्मत्वाने जाणे, शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. असा बुद्धी न जाणे आणि न जाणे आहे की नाही. असा असणारा अपार शुद्ध परमात्मा मीचे असे कोणतं ज्ञान झालं, अपरोक्ष. का आता पण असं यालाच अपरोक्ष म्हणायचं, हे आलं ना लक्षात. मग आता तुम्हाला ब्रह्माचं कोणतं ज्ञान झालं, तो मीचे असे म्हणायला लागले का, तो इथपर्यंतच थांबले. तो अपार शुद्ध परमात्मा. पुढे मनकच खायला लागलं, मीची नको म्हणायला, टणकन उडतं आहे की नाही. मी कसा, मी रडका, सुखदुःखाचा भोगता, जन्ममरण धर्मवान का नाही. नाही, हे मग आहेत कोणाचे धर्म, हे सगळे अनात्म्याचे धर्म आहेत. आता उद्या बघा गीतेमध्ये हेच चिंतन येणार आहे. याच्यामध्ये हे सगळं आत्मा तर काय आहे, निर्व्यापार आहे की नाही. याच्या ठिकाणी का त्याचा काही संबंधच नाही असं कळलं म्हणजे आता आत्मा कळला की नाही. आत्मा कसा कळला, ब्रह्मरूपाने कळला का ब्रह्म आत्मत्वाने कळलं का दोन्ही कळले. यालाच काय म्हणतात, ओतप्रोत चिंतन. हे कळलं की नाही आपल्याला. आता हे जीव जाईपर्यंत कळलं का जीवत्व जाईपर्यंत कळलं, जीवत्व जाईपर्यंत कळलं. जीव जाईपर्यंत कशाला का, जीवाची काय झाली नाही, सिद्धीच झाली नाही आहे की नाही. जीवाची सिद्धी नाही झाली, मग जीवत्वाची झाली काय. जीवत्वाची सिद्धी होते का जीवाची सिद्धी होते, दोघांची होत नाही. तो जीव हे भाष सरे आणि आब्रह्म परमात्मा बोधे भरे. आयशे भजती ज्ञानाद्वारे एकत्वे येणे. आणि तोच आपला ज्ञान यज्ञ चाललाय की नाही. बरोबर आहे ना, की आब्रह्म परमात्मा बोधे भरे. आणि म्हणून हा यज्ञ, म्हणून आता उद्या श्लोक येणार आहे काय, सर्व द्रव्यमयाद यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप. सर्व श्रेयान द्रव्यमयो यज्ञ काय, श्रेयान द्रव्यमयो ज्ञान यज्ञ परंतप. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. त्या यांनी भाषांतर केलं काय, सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञान यज्ञ मोठा, अनुष्ठान करिता याचे भव होय खोटा.
या पहिल्या तरंगातील मूल ग्रंथकाराच्या पहिल्या ओळीचा अर्थ लक्षात आला. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला फक्त पहिली ओळी कळाली आहे की नाही. आता दुसऱ्या ओळीला प्रारंभ होत आहे. ओळ्या किती आहेत? 6 ओळ्या आहेत की नाही. याचा सगळ्यांचा अर्थ कधी कळेल आपल्याला? 6 तरंग झाल्यानंतर. आणि 7व्या तरंगामध्ये सर्वांचा त्याचा पुन्हा काय होईल? गोषवारा येईल आहे की नाही. आता कठीण योगाहुनी क्षेम आहे की नाही. योग झाला आहे का क्षेम झाला आहे? आतापर्यंतचा ग्रंथ म्हणजे काय झाला? योग. आणि इथून पुढचं काय आहे? क्षेम. आणि कोणावर अवलंबून आहे? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री